स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या चॅनेलवर। बहिर्जी नाईक आणि सावजींनी 60 स्त्रियांना त्यांची विक्री होण्यापासून कसे वाचवले। स्थळ किल्ले जंजिरा। भव्य गलबतावर सैनिक तिला ओढत घेऊन येत होते। दया ही भावना त्यांच्या अंतरी सपशेल उरली नव्हती। ते तिच्या शरीराला वासनापूर्ण नजरेने बघत स्पर्श करत होते। ती असहाय्य झाली होती। ती मोठमोठ्याने आक्रोश करत होती। तिच्या मनाची तडफड होत होती। ते पुन्हा कधीच या भूमीवर पाय ठेवू शकणार नव्हती। तिला जिथे पाठवले जाणार होते तिथे तिला स्वतंत्रपणे श्वासही घेता येणार नव्हता। लहानपणापासून धनाढ्य सावकाराची मुलगी म्हणून लाडात वाढलेली गौरा आता गुलाम म्हणून विकली जाणार होती। तिची झटापट सुरूच होती, परंतु आफ्रिकी आडदांड सैनिकांपुढे तिची शक्ती अपुरी पडत होती। तिच्या किंकाळ्या आसमंतात घुमत होत्या। वातावरणाने स्मशानास समान भयान स्वरूप धारण केले होते। सिंधू अरब सागर हे हृदयद्रावक दृश्य पाहत होता। त्याला या दृश्याची सवय झाली होती, तरीही आज त्याला अश्रू फुटले असावेत। एका सैनिकाने गौराच्या केसात हात घालून तिला ओढतच गलबतावरील अंधाऱ्या खोलीत ढकलले होते। ती धाडकन खोलीच्या आतील लाकडी पृष्ठभागावर कोसळली। आता तिचा आर्त आवाज बंद झाला होता। तिच्या डोक्यावरील केसामुळे तिचा चेहरा लपला होता। तिला आणखी काही स्त्रियांचा हुंदके देत रडण्याचा आवाज आला आणि तिने हळूच डोळ्यासमोरील केसांना बाजूला सारले। त्या अंधाऱ्या खोलीत धगधगणाऱ्या मशालीच्या पिवळसर प्रकाशात तिला दिसले की आणखी 50-60 स्त्रियांना त्या खोलीत डांबण्यात आले होते। त्यांचे हात साखळदंडाने बांधलेले होते। त्या सगळ्या स्त्रिया नुकत्याच तरुण वयात पोहोचल्या होत्या। त्यांचे वय आणि सुंदरता जंजिरेच्या सिद्ध्यांना धनाढ्य बनवणार होती। त्यांना त्या स्त्रियांच्या अश्रूंची किंमत नव्हती। त्यांच्या विनवण्यांनी त्या आफ्रिकींचे मन हेलावणार नव्हते। ते डगमगणारे नव्हते। उलट आपले मोठमोठे ओठ विस्फारून ते गर्वाने हसत होते। त्या आफ्रिकींनी गलबताचे नांगर खेचले आणि ते क्षितिजाच्या दिशेने निघाले। भारतीय सुंदर स्त्रियांची ही खेप त्यांना इराकच्या बंदरावर पोहोचवायची होती। परतताना भरपूर ऐवज घेऊन ते येणार होते। सैद्यांच्या व्यापाराचे हे प्रमुख साधन होते। ते भारतीय स्त्रियांना अरबस्तान, इराक, इराण आणि पूर्व युरोपात गुलाम बनवून पोहोचवत असत। सागराच्या उसळणाऱ्या लाटांना चिरत आणि तीव्र वाऱ्याला भेदत त्यांचे गलबत निघाले होते। आता त्या स्त्रियांपैकी प्रत्येकीला स्वतःचे भविष्य माहीत होते। त्यांना आता परकीयांच्या शयनकक्षात त्यांची सेवा चाकरी करत, मारहाण सहन करत जीवन व्यतीत करावे लागणार होते। त्या ईश्वराकडे मृत्यूची भीक मागत होत्या। सागराने त्याचे विकराळ रूप दाखवून गलबताला त्याच्यात सामावून घ्यावे आणि जलसमाधी देऊन प्रत्येकीला या यातनापासून मुक्ती द्यावी अशी त्या प्रार्थना करीत होत्या। योगायोगाने निसर्गाने त्याचे स्वरूप बदलले। अचानक वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला। सागराच्या लाटांची उंची वाढली। आकाशात विजांचा कडकडाट होऊ लागला। हळूहळू त्या तीव्र वाऱ्याचे वादळात रूपांतर झाले। जंजिऱ्याच्या सिद्ध्यांचे गलबत समुद्रात हेलकावे खाऊ लागले होते। समुद्राच्या फेसाळ लाटा श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर धडकत होत्या। त्यांच्या आवाजाने प्रातःकाळच्या शांततेला सुरुंग लागला होता, तरी त्यांचा आवाज कर्णमधुर भासत होता। सिंधू सागरात रात्रभर थैमान माजवणारे वादळ सूर्योदयापर्यंत शांत झाले होते। ते आता नरमले होते, तरी अधूनमधून हवेची लहर अचानक येऊन नारळाच्या माडाच्या झाडांना डोलवत होती। किनाऱ्याला लागूनच असलेल्या महादेव मंदिरात बहिर्जी नाईकांनी आपली प्रातःपूजा आटोपली होती। शिवलिंगावर सफेद पुष्प आणि बेलपत्र अर्पण करून त्यांनी शिवलिंगावर मस्तक टेकवले होते। डोळे मिटून त्यांनी मनोमन प्रार्थना केली होती। महादेवा, तुझ्या इच्छेनं स्थापित महान स्वराज्याच्या महान कार्यात सतत तुझी साथ माझ्या पाठीशी असू दे। शिवरायांनी माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीस मी खरा उतरू शकेन इतकं बळ माझ्या शरीराला दे। अचूक निष्कर्ष लावण्याइतकी बुद्धी असू दे। बहिर्जी नाईक उठून उभे राहिले। धोतराचा सोगा नीट करत त्यांनी त्यांच्या उघड्या पाठीवरून पिवळे उपरणे पांघरले। हात जोडून पुन्हा शिवलिंगाला नमस्कार केला आणि शिवलिंगाला पाठ न दाखवता मागे पाऊल टाकत ते शिवालयाबाहेर पडले।
बहिर्जी नाईक यांच्या सोबत सावजी हे सुद्धा होते। त्यांची दृष्टी सागरात प्रतिबिंबित झालेल्या मोकळ्या आकाशावर पडली। रात्रभर बरसलेले नभ आता हरवले होते। सूर्याच्या कोवळ्या किरणाने निसर्गसृष्टी बहरली होती। हिरवी पाले चकाकत होती। झाडावरून टपकणारे पाण्याचे टपोरे थेंब एक सौम्य ध्वनी सातत्याने पसरवत होते। हे वातावरण शरीरास एक अनोखी ऊर्जा प्रदान करत होते। त्यामुळे बहिर्जी नाईक आणि सावजींच्या चेहऱ्यावर अधिक स्मित खुलले होते। त्यांनी वळून पूर्वेला दृष्टी टाकली। हात जोडून उगवत्या सूर्याचे दर्शन घेत डोळे बंद केले आणि पुटपुटले, ओम रवये नमः। अचानक त्याने खटकन डोळे उघडले। जणू त्यांना काहीतरी जाणवले होते। त्यांच्या लक्षात आले की जेव्हा त्यांनी सूर्याच्या दर्शनासाठी पूर्वेकडे वळून बघितले होते तेव्हा किनाऱ्यावरच, परंतु त्यांच्यापासून बरेच अंतर लांब एक खलबत उभे होते। बहिर्जी नाईकाने आता मान वळवून त्या गलबताकडे पाहिले। गलबताची शिडे दोन भागात विभाजित होऊन फडफडत होते। ती फाटली होती। 8-10 काळ्याशार मानवी आकृत्या त्या गलबताजवळ घुटमळत होत्या। ते गलबत बहुतेक झाडीत रुतले असावे। बहिर्जी नाईकांच्या मस्तकातील विचारचक्र शांत झाले। त्यांना स्पष्ट उमगले होते की रात्री समुद्रात निर्माण झालेल्या वादळाच्या तडाख्याने ते गलबत किनाऱ्यावर येऊन पोहोचले आहे। त्या माणसाच्या वर्णावरून आणि पेहरावावरून त्यांनी ओळखले होते की ते आफ्रिकी हबशी खलाशी आहेत। बहिर्जी नाईक सावध होऊन झाडीचा आडोसा घेत गलबताच्या जवळ पोहोचू लागले। ते हबशी गलबताला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होते। गलबताच्या शेंड्यावरील फाटलेली शिडा शिवत होते, परंतु त्यांचे हे सगळे प्रयत्न निरर्थक होते, कारण ते गलबत पूर्णतः दुरुस्तीशिवाय इराकला जाण्यास सक्षम नव्हते। त्यांच्या पुढ्यात आता एकमेव मार्ग उरला होता। तो त्यांच्यातला प्रमुख खलाशी सिद्दी जलालने आपल्या साथीदारांना बोलून दाखवला। लवकरात लवकर जमिनी मार्गाने जंजिऱ्याला जाऊन दुसरं गलबत पाठवण्याची व्यवस्था व्हायला हवी। स्त्रियांना आपण इथं जास्त काळ ठेवू शकत नाही। पोर्तुगीजांना सुगावं लागल्यास ते लुटून नेतील आणि मराठे त्यांना मुक्त करतील। सिद्दी जलालाचे बोलणे झाडीत लपलेल्या बहिर्जी नाईकांनी ऐकले होते। त्यांनी पटकन गलबतावर नजर वळवली। आता त्यांना संपूर्ण चित्र पूर्णतः उमगले होते। इतक्यात सिद्दी जलालने एका हबशाच्या हातात काही नाणे देत म्हटले, तत्काळ निघ, पटकन कोणातरी धन देऊन घोड्याची व्यवस्था कर आणि लवकर जंजिऱ्याला पोहोच। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात असू दे। हो सरदार, तो हबशी म्हणाला आणि तत्परतेने तिथून निघाला। इतक्यात गलबतावरील खोलीतून एक आर्त किंकाळी ऐकू आली। ते किंकाळे ऐकून ते हबशी हसू लागले। त्या स्त्रीला सिद्दी मुल्तबची ताकद सहन झाली नाही वाटतं। एक हबशी हसत म्हणाला, गलबत इराकला पोहोचेपर्यंत सर्व स्त्रियांना हळूहळू सवय होईल। सिद्दी जलाल म्हणाला। त्या हबशांचे बोलणे ऐकून सावजींना जे कळायचे होते ते कळले होते। क्रोधाने त्यांची छाती फुगली होती। ते त्या 5-6 हबशांकडे डोळ्यात आग ओतून पाहत होते। इतक्यात गलबताच्या खोलीतून आर्त आवाज आला, या अल्लाह बचाव। हा आवाज पुरुषी होता। गलबताच्या बाहेर अग्नी पेटवून त्यावर मासे भाजून ताव मारणारे हबशी पटकन उठले आणि गलबताच्या दिशेने पाहू लागले। सिद्दी मुल्तब, क्या हुआ? सिद्दी जलाल ओरडला। तो पुढे काय बोलणार इतक्यात त्या बंद खोलीचा दरवाजा वेगाने उघडल्याचा आवाज झाला आणि सिद्दी मुल्तबचे पार्थिव रक्ताच्या थारोळ्यात गलबताच्या बाहेर फेकले गेले। त्याचे दोन्ही हात तुटून वेगळे झाले होते। गुप्तांगाजवळ तलवार भोसकल्याच्या खुणात दिसत होत्या। त्या आफ्रिकेचे काळेशार शरीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले बघून सर्व हबशांनी समशेरी उपसल्या। ते पुढे सरसावले तेव्हा त्यांना दिसले की गौरात तलवार हाती घेऊन खोलीच्या बाहेर आली होती। तिचा गोरा गोमटा चेहरा रक्ताने माखला होता, मात्र ते रक्त तिच्या जखमांचे नव्हते। पदर कमरेत खोचून ती रणरागिणीसारखी समोर आली होती। तेरी ये जुर्रत मराठी, तू आमची गुलाम आहेस, सिद्दी जलाल त्वेषाने ओरडला। गौराने त्याच्याकडे रोखून पाहिले। तिच्या अंतर्मनातला लावा चांगलाच भडकला होता। तिने दात एकावर एक घट्ट दाबून ठेवले होते। तिची थरथरणारी हनोटी तिच्या क्रोधाचा उद्रेक दर्शवित होती। तलवार एकवार हवेत गोल फिरवत तिने पवित्र घेतला। नजरेसमोर धारदार तलवार आडवी धरत ती क्रोधपूर्ण स्वरात बोलू लागली,
ये मिट्टी हमारी है, ये आसमान हमारा है, ये सागर हमारा है. तुम्ही आता जो श्वास घेत आहात तो प्राणवायू आमचा आहे. मग सांगा कोण कोणाचा गुलाम आहे? आले मोठे आम्हाला गुलाम बनवणारे. अरे आधी आमचा इतिहास उघडून बघा. इथली स्त्री प्रेमासाठी राधा आहे आणि राक्षसासाठी कालिका. दुष्टांचं मर्दन करायला सक्षम आहोत आम्ही हिंदुस्थानी स्त्रिया. सगळे हपशी सुन्न झाले होते. गौराचा रुद्रावतार बघून कोणीही पुढे यायला धजावत नव्हता. तेव्हा अवाक होऊन बघणारा सिद्धी जलाल हसू लागला आणि म्हणाला, इतिहास सांगून झाला असेल तर आता परिवाराची आठवण करून घे. लवकरच मी तुझा जीव घेणार आहे. घेऊन दाखव. ये मर्द असेल तर पुढे ये. गौरा कडाडली. हे ऐकून हबशी सिद्धी जलाल आता रागाने पुढे येऊ लागला आणि अचानक दचकून थांबला. कारण गौराच्या मागे आता त्या 50-60 स्त्रिया येऊन उभ्या राहिल्या होत्या. त्यांचे हात आता साखळ दंडातून मुक्त झाले होते. सिद्धी मुलतपला मारल्यावर गौराने काही स्त्रियांना मुक्त केले होते आणि त्या स्त्रियांनी इतर स्त्रियांना साखळ दंडाच्या जखाड्यातून सोडवले होते. झाडीतून लपून हे दृश्य बघणारे सावजी आणि बहिर्जी नाईक अचंबित झाले होते. त्यांना या मराठमोळ्या स्त्रियांचा अभिमान वाटत होता. सावजी आणि बहिर्जी नाईक हे त्या 6 हबशांशी लढू शकले असते आणि त्या स्त्रियांना स्वतंत्र सुद्धा केले असते. तसा त्यांचा तोच विचार होता. परंतु ते योग्य संधीची वाट बघत होते. पण ती संधी त्यांना मिळण्याआधीच गौराने डाव साधला होता. क्रोधाग्नीने भडकलेल्या त्या 60 स्त्रियांना बघून हबशांची तारांबळ उडाली होती. त्या स्त्रियांनी किनाऱ्यावरील मोठमोठे दगड हातात घेतले होते. त्या 6 हबशांना ठेचून मारण्यासाठी त्या सज्ज होत्या. हबशी एक एक पाऊल मागे सरकत होते. पण सिद्धी जलाल मात्र अजून गौराच्या समोरच उभा होता. त्याची तलवार हल्ल्यासाठी सज्ज होती. गौराही सावध होती. त्याने हातातील तलवार मनगटाच्या सहाय्याने गोल गोल फिरवली. त्या तलवारीवर लागलेले रक्त तिच्या मुठीवरून ओघळत तिच्या कोपरापर्यंत जमिनीवर टपकत होते. तिने जलालवर नजर रोखून धरली होती. तेव्हा सिद्धी जलालने तलवार फिरवली आणि जोरदार प्रहार केला. त्याचा शक्तिशाली प्रहार गौराने कसाबसा झेलला. तिची तलवार डगमगली. ते बघून सिद्धी जलाल कुत्सितपणे ओठ विस्फारत हसला आणि म्हणाला, तुम एक औरत हो. तुझ्या हातात तलवार शोभत नाही. कोणत्याही स्त्रीला दुर्बल समजू नको सिद्ध्या. आणि हिंदुस्थानी स्त्रीला तर नाहीच नाही. बघ तुझ्या साथीदाराची काय अवस्था केली आहे. जो हात त्यानं माझ्या चोळीवर टाकला होता तो हात ढाळा वेगळा झाला आहे. गौरा द्वेषाने बोलत होती. खामोश. सिद्धी जलालच्या ताकदीचा तुला परिचय नाही. तुम्ही सगळ्या स्त्रिया जंजिराचे सरदार सिद्धी फतेखानाच्या गुलाम आहात म्हणून तुमचा जीव घेत नाही आहे. नाहीतर एका दमात 60 स्त्रियांच्या गर्दनात छाटल्या असत्या. मुकाट्यानं गलबतात जा आणि इराकला गेल्यावर गुलाम म्हणून तुमचं कर्तव्य बजावा. सिद्धी जलाल म्हणाला. त्याच्या बोलण्यावर गौरा तिरस्काराने हसली. आम्ही एकतर तुमचा जीव घेऊ किंवा आमचा जीव देऊ, पण काही झालं तरी तू एकही स्त्रीला जिवंत नेऊ शकत नाहीस. सिद्धी जलालच्या चेहऱ्यावरील भाव आता बदलू लागले होते. जंजिऱ्याहून गलबत येईपर्यंत त्या स्त्रियांना त्याला जिवंत ठेवायचे होते. काय झालं, नाही मारू शकत ना आम्हाला? मारलंच तरी हरकत नाही. आम्हाला मृत्यूचं भय नाही सिद्ध्या, पण मारताना तुला नक्की संपू, गौरा म्हणाली. सिद्धी जलालने क्षणभर गौराच्या मागे उभ्या असलेल्या स्त्रियांवर नजर टाकली आणि मग गौराकडे बघत त्याने अचानक गौराच्या तलवारीवर प्रहार केला. त्या अचानक झालेल्या शक्तिशाली प्रहाराने गौराची तलवार हातातून गळून पडली. चपळतेने सिद्धी जलालने गौराच्या केसांना पकडत गोल फिरवत तिची मान काकेत दाबली आणि तिच्या पोटावर तलवारीचे अणकुचीदार टोक ठेवून तो ओरडला, सगळ्यांनी हातातील दगड खाली फेका, नाहीतर हिचा आतडं बाहेर काढेन. त्या स्त्रिया असहाय्य होऊन पाहत होत्या. त्यांना त्यांच्या जीवाची पर्वा नव्हती, पण गौराला मरताना त्या बघू शकत नव्हत्या. तेव्हा संधी साधून मागे राहिलेले 5-6 हबशीही तलवारी उपसून पुढे आले. ते त्या स्त्रियांपर्यंत पोहोचणार इतक्यात एक खंजीर चक्राकार फिरत येऊन सिद्धी जलालच्या मानेत घुसला. तो मोठ्याने किंचाळला. त्याची तलवारीची पकड ढिली झाली होती आणि तो जमिनीवर कोसळला होता. सगळे हबशी गोंधळले होते. खंजीर कुठून आला ते कुणालाही कळत नव्हते. स्त्रियाही विस्मयचकित झाल्या होत्या. तेव्हा झाडीतून सावजी आणि
बहिर्जी नाईक बाहेर आले. स्मित करत ते हापशांना पाहू लागले. एक भोवळे उंचावून त्याने एका हापशाला चिडवले. तो हपशी हुंकार भरत तलवार उपसून सावजीवर आणि बहिर्जी नाईकांच्यावर धावून गेला. तो काहीच पावले पुढे आला. इतक्यात सावजीने कमरेतून दुसरा खंजीर काढला आणि त्याच्या दिशेने भिरकावला. तो हपशी तसाच जागच्या जागी थांबला, कारण तो खंजीर त्याच्या पोटात घुसला होता. त्याची तलवार जमिनीवर गळून पडली होती. ती तलवार सावजीने उचलली आणि ते इतर हापशावर चालून गेले. सावजी हापशाची झुंज देत होते. त्यांच्या मदतीला गौरा आणि बहिर्जी आणि इतर स्त्रियाही आल्या होत्या. सावजीने हापशांना त्या स्त्रियांच्या स्वाधीन केले. सर्व स्त्रियांनी त्यांचा मूळ मायाळू स्वभाव सोडून अतिशय क्रूरपणे त्या हापशांचा वध केला होता आणि कोकणवासियांवर हापशाकडून होणाऱ्या अत्याचाराचा प्रतिशोध पूर्ण केला होता. धन्यवाद, तुम्ही आमचे प्राण वाचवलेत, गौरा सावजी आणि बहिर्जी नाईकांना म्हणाली. मनुष्य म्हणून हे आमचं कर्तव्य होतं. धन्यवाद बोलून मी तुमच्यावर उपकार केल्याची भावना मला देऊ नका. आणि तसंही तुम्हाला माझ्या मदतीची आवश्यकता मुळीच नव्हती. तुम्ही सर्व स्त्रियांनी मिळून त्या हापशांना संपवलंच असतं. असं म्हणून सावजी आणि बहिर्जींनी हातातील रक्तचलित तलवार जमिनीवर पडलेल्या हापशाच्या पार्थिवात घुसवले आणि समुद्राच्या पाण्यात हात धुतले. हापशांशी लढताना बहिर्जी नाईकांच्या पाठीवरील पिवळे उपरणे केव्हाच गळून पडले होते. त्यांनी ते उचलून अंगावरून पांघरले आणि आपली काया झाकली. पुढे येऊन ते गौराला म्हणाले, हापशांचं दुसरं गलबत येण्याआधी तुम्ही सुरक्षित ठिकाणी पोहोचलं पाहिजे. पण असं सुरक्षित ठिकाण कुठं आहे? राजापुरीपासून श्रीवर्धन पर्यंत हापशांचा अधिकार आहे आणि आता तर आम्ही आमच्या गावात सुद्धा पाऊल ठेवू शकत नाही. तिथून आम्हाला पुन्हा उचलून नेलं जाईल. सिद्ध्यांपासून लपवण्यासाठी आम्हा 60 स्त्रियांना एकही सुरक्षित ठिकाण मिळणं कठीण आहे. गौरा म्हणाली, आहे असं एक ठिकाण, स्वराज्य. सावजींच्या तोडून स्वराज्य हे नाव ऐकताच गौराने चकित होऊन पाहिले. होय, खूप ऐकलं आहे शिवाजी राजांच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या प्रजाहित दक्षतेबद्दल. आपण सुखरूप राहू शकतो असे ठिकाण जवळच आहे हे त्या सर्व स्त्रियांच्या लक्षात आले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू सोबत स्मित खुलले. पण स्वराज्यात पोहोचेपर्यंत हापशे आणि विजापुरी चौक्यांना कसा चकवा द्यायचा? गौराने महत्वाचा प्रश्न मांडला होता. सावजीने क्षणभर विचार करत आपल्या डोळ्यांच्या बाहुल्या गरगर फिरवल्या आणि ते पटकन म्हणाले, येथून जवळच एक आश्रम आहे. सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना तिथं पोहोचावं लागेल. तिथून पंढरीची वारी करण्यासाठी जात असल्याचा देखाव करून स्वराज्यात घुसता येईल. हा, पण आता त्या आश्रमापर्यंत तुम्ही असं घोळक्याने जाऊ शकणार नाही. 2-2, 3-3 स्त्रियांनी तिथं पोहोचावं आणि तिथं गेल्यावर तेथील स्नातकांना बाज हा शब्द परिचय म्हणून सांगावा. बाज? गौराने प्रश्नार्थक नजर फिरवत विचारले. त्याचं स्पष्टीकरण मी तुर्तास देऊ शकत नाही, पण विश्वास ठेवा, आम्ही तुम्हाला स्वराज्यात सुखरूप पोहोचत करेन. सावजींनी शाश्वती दिली. विश्वास तर आहेच, आणि तसंही तुमच्याशिवाय आमचं आहे तरी कोण? देवा समान आहात तुम्ही आम्हाला, एक स्त्री म्हणाली. ठीक आहे, आम्ही सगळेजणी त्या आश्रमात पोहोचतो, गौरा म्हणाली. बहिर्जी नाईकाने त्या सगळ्या स्त्रियांना दिशेसकट आश्रमाचा अचूक रस्ता सांगितला. तुम्ही इथं पूर्णतः सुरक्षित आहात. हापशी तुम्हाला शोधायला इथं कधीही येणार नाहीत, आचार्य प्रमोद म्हणाले. संध्याकाळ होईपर्यंत सर्व स्त्रिया सावजींनी निर्देशित केलेल्या श्रीवर्धन पासून जवळच रानावली गावाच्या बाहेर एका तलावाच्या समोर स्थापित आश्रमात पोहोचल्या होत्या. सावजी सुद्धा पोहोचले होते. आश्रमातील स्नातकांनी सर्व स्त्रियांचे आदरातिथ्य केले होते. यावेळेस बहिर्जी नाईक सुद्धा तेथे उपस्थित होते. संध्याकाळचे भोजन आटपले होते. आता आश्रमात पुराण कथांचे श्रवण सुरू होते. तेव्हा विषयांतर करत आचार्याने स्त्रियांना आश्वस्त केले होते. हा आश्रम म्हणजे बहिर्जी पथकाचे गुप्तस्थळ व प्रशिक्षण शाळा होती आणि आश्रमातील स्नातक हे बहिर्जी पथकाचे हेर होते. या आश्रमाची स्थापना सावजींनी 6 वर्षापूर्वी केली होती. हो, इथली सुरक्षितता आम्हाला जाणवत आहे. जणू आमचा पुनर्जन्म झाला आहे असंच आम्हाला वाटत आहे. परदेशात गुलाम म्हणून आमची विक्री करण्यात येणार होती. त्यानंतर प्रत्येक रात्र प्रत्येक दिवस आम्ही मृत्यूची वाट बघत जगणार होतो. पण आता स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेत आहोत. हा, परिवाराची पुन्हा भेट शक्य असेल नसेल ठाऊक नाही, पण इब्रत शाबत ठेवून जगण्याचा आत्मसन्मान मात्र मिळाला. एक स्त्री म्हणाली, निश्चिंत रहा, परिवाराची भेट सुद्धा शक्य होईल.
सावजी आणि बहिर्जी नाईक म्हणाले, ते कसं शक्य आहे? राजापुरात आम्ही पाय सुद्धा ठेवू शकत नाही आणि त्यात आम्ही हशबांचा जीव घेतला आहे, त्यामुळं आमच्या परिवारावर हशबांची बारीक नजर असेल. आणखी एका स्त्रीने तिच्या मनातली भीती बोलून दाखवली होती. हो, तुम्ही विचारही करू शकत नाही, इतके क्रूर आहे ते हबशी, गौरा म्हणाली. माहित आहे, ऐकल्या आहेत त्यांच्या क्रूर कर्माच्या कहाण्या, सावजी आणि बहिर्जी नाईक म्हणाले. तुम्ही ऐकले असतील, पण आम्ही बघितले आहेत. त्यांच्या विरुद्ध कारस्थान करत असल्याचा संशय जरी आला तरी ते मनुष्याला गोलीत शिवून भर समुद्रात बुडवतात. छोट्या छोट्या चुकावर नाक कापण्याच्या शिक्षा देतात आणि त्यांच्या ह्या शिक्षा, त्यांचे कायदे फक्त आमच्यासाठीच, म्हणजेच हिंदूंसाठीच. आमचा कोणीही वाली नाही. बोलताना गौरा रडावलेली झाली होती. त्या स्त्रिया आणखी थोडा वेळ सावजी, बहिर्जी नाईक आणि आश्रमींना हापशांचे क्रूर कृत्य सांगत राहिल्या. सावजी लक्षपूर्वक ऐकत होते. स्वराज्यासाठी आदिलशाही आणि मुघलांसारखेच हापशी सुद्धा धोकादायक ठरू शकतात हे त्यांनी हेरले होते. राजे अगदी मुघलांपेक्षाही क्रूर आणि निर्दयी आहेत ते हबशी. कोकणवासियांना नरक यातना देत आहेत ते. त्यांना कुणाचीही भीती नाही. तसे ते विजापूरच्या आदिलशाहीचे मांडलिक आहेत, परंतु फक्त नामधारी. दांडा राजापुरीवर त्यांची एक हाती सत्ता आहे आणि जंजिरा त्यांची राजधानी आहे. ते हळूहळू विजापूरचा मुलूक कुरतडत आहेत, त्यावर आपले प्रभुत्व स्थापित करीत आहेत. 4 दिवसानंतर सावजी छत्रपती शिवाजीराजासमोर उभे होते. त्या 60 स्त्रियांना त्याने सुखरूप स्वराज्यात आणले होते. हापशाने कोकणवासियांचे केलेले हाल सावजीने राजापुढे कथन केले होते. त्या उंदरांचे दात स्वराज्याच्या सीमेला लागण्याआधीच आपण त्यांचा बंदोबस्त करायला हवा, किंबहुना त्यांच्याकडचा कोकणी मुलूक मारून कोकणवासियांना त्यांच्या जाचातून मुक्ती द्यावी. छत्रपती शिवाजीराजे दृढ निश्चयाने म्हणाले. होय राजे, कोकणवासियांची सुद्धा हीच इच्छा आहे. त्यांच्या संरक्षणासाठी सैन्याला संपवणं अनिवार्य आहे. सावजी म्हणाले, तुम्ही तातडीने जंजिऱ्याची मोहीम हाती घ्या. त्यांच्या गोटात जाऊन उपयुक्त माहिती काढा. आक्रमणाची योग्य दिशा ठरवा. मग त्यांचा निपात करण्यासाठी आम्ही एका शूर रणधुरंदरास पाठवू. राजा संयमाने परंतु विश्वासाने म्हणाले. राजांचा हा दृढ निश्चय जंजिऱ्याच्या मोहिमेत सावजींचे बळ वाढवणार होता.